काय झालं होतं ना, लास्ट 2 वर्षाआधी मी मी कुर्गला गेली होती. तर तिथे जेव्हा गेली होती तर ब्रेकफास्ट आयटम हा मँगलोर बन खूप फेमस होता तिथला. तर मग मी ट्राय केला हा मँगलोर बन कसा आहे बघूया. आणि इतका छान वाटला तो मला. त्याच्यानंतर आज पण मी हा मँगलोर बन घरी ट्राय करत असते. तर चला या बघूया आजची रेसिपी मँगलोर बनची. नक्की ट्राय करा. तुम्ही छान केळ घ्यायची आहे, जी थोडी 2-3 दिवसाची असेल आणि पिकली असेल छान, ज्याला डागं आले असतात ती. केळ घेतल्यानंतर छान त्याला मसलून घ्या. त्याच्यामध्ये 3 वाटी किंवा 2 वाटी मैदा घ्या तुमच्या किती लोक आहे त्याच्यानुसार. मग त्याच्यामध्ये थोडं दही, थोडं जिरा, सॉल्ट आणि शुगर ॲड करा आणि तुम्ही त्याला 8 तासासाठी सोडून द्या. नेक्स्ट दिवशी जर तुम्ही बघाल ना, ते छान असं फ्लफीचं होऊन राहणार आहे. आणि फ्लफी झाल्यानंतर तुमचं बघून घ्याल, एक हाताला छान तुम्ही मैदा आणि तेल लावून घ्या, सो दॅट तुमच्या हाताला चिकटेल नाही. ते हाताला चिकटलं ते खूप असं सॉगीचं होऊन जाते, ते मला आवडत नाही. तर म्हणून छान असं हे करून घ्या. हातावर तुम्ही पुरी लाटू शकता किंवा तुम्ही कोरपाटवर पण लाटू शकता. मला असं हातावर फार इझी वाटते, असं जस्ट फैलवून घेतलं तरी. तर मग त्याच्यानंतर तुम्ही छान त्याला असं हातावर स्प्रेड करून घ्या. गरम तेलमध्ये याला सोडा. खालून छान असं एक ब्राऊन होणार आणि आपली जी पुरी कशी वर फुगून येते तसं हे पण फुगून येणार. दोन्ही साईडकडून छान असा डार्क ब्राउनिश कलर येऊ द्या. जेणेकरून ते आतलं जे मैदा वगैरे आहे ते छान शिजून पण जाणार. आणि तुम्ही याला छान एक कोकोनट चटणी किंवा सांबार या दोघांसोबत पण पेअर करू शकता. मी आज कोकोनट चटणीसोबत पेअर केलं होतं आणि हे खूप जाम भारी वाटतं. नक्की नक्की ट्राय करा मँगलोर पण.